स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय। महायुतीमध्ये 17 जागांपैकी भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढत आहे। राष्ट्रवादीच्या वाट्याला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे या 2 जागा आल्या आहेत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर पुण्यातून विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र पुण्याच्या जागेवर उमेदवार ठरवताना मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला। संजय काकडे यांनी त्यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांच्यासह आजच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ऐनवेळी विक्रम काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। विशेष म्हणजे या संपूर्ण घडामोडीमध्ये पार्थ पवार यांच्या भूमिकेची ही जोरदार चर्चा रंगली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला असून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं जातंय का असा सवालही उपस्थित केला जातोय। त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पुण्यात नेमकं काय घडलं, राष्ट्रवादीमध्ये सध्या काय सुरू आहे आणि पार्थ पवार हळूहळू पक्षाची सूत्र आपल्या हातात घेत आहेत का, सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं काही अलबेल नसल्याच्या चर्चा सातत्याने सुरू आहेत। पक्षातील अंतर्गत मतभेद, नाराजी आणि गटबाजीच्या बातम्याही वारंवार समोर येत आहेत आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उघड्यावर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्याचं कारण ठरलं आहे विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी। महायुतीमध्ये जागा वाटपावरून काही दिवस जोरदार रस्सीखेच सुरू होती, मात्र अखेर फॉर्म्युला ठरला आणि 17 जागांपैकी भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवत आहे। राष्ट्रवादीच्या वाट्याला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे या 2 जागा आल्या आहेत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र खरी चर्चा रंगली ती म्हणजे पुण्याच्या जागेवरून। कारण पुण्यातून दिवंगत नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी मिळेल अशी पक्षात चर्चा होती। राष्ट्रवादीच्या फुटीच्या काळात सुनील टिंगरे यांनी अजित पवार यांना साथ दिली होती, त्यामुळे त्यांच्या नावाला पक्षातील काही नेत्यांचा पाठिंबा देखील होता। मात्र ऐनवेळी चित्र बदललं। संजय काकडे यांनी त्यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काही तासातच विक्रम काकडे यांनी पुणे विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। या निर्णयामुळे पक्षात मोठा गोंधळ निर्माण झाला। अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। विक्रम काकडे यांनी पक्षासाठी नेमकं काय केलं असा सवालही काही नेत्याकडून उपस्थित करण्यात आला आहे। खरं तर पुणे विधान परिषद मतदारसंघाच्या उमेदवारीवर चर्चा करण्यासाठी सुनीत्रा पवार यांच्या जिजाई बंगल्यावर महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला सुनील टिंगरे यांच्यासह राष्ट्रवादीचे 4 ते 5 आमदार उपस्थित होते। मात्र बैठकीनंतर विक्रम काकडे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाला आणि दरम्यान विक्रम काकडे यांच्या उमेदवारीमागे पार्थ पवार यांची भूमिका महत्त्वाची असल्याची चर्चा सुरू झाली। विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे निकटवर्तीय मानले जातात। तसेच पार्थ पवार यांनी त्यांना पुणे विधान परिषदेसाठी शब्द दिला होता असंही बोललं जात आहे। त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवारांचाच शब्द अंतिम चालतो का असा सवालही उपस्थित केला जात आहे। सुनीत्रा पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर विक्रम काकडे थेट राष्ट्रवादीच्या पुणे कार्यालयात पोहोचले। उमेदवारी अर्ज भरताना ते काहीसे नाराज आणि चिडलेले दिसल्याची चर्चा आहे। यावेळी ते सतत फोनवरून पार्थ पवार यांच्या संपर्कात असल्याचंही सांगितलं जात आहे। अर्ज भरल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि अखेर त्यांची उमेदवारी निश्चित झाली। दरम्यान नाव जरी सुनीत्रा पवार यांनी जाहीर केलं असलं तरी अंतिम निर्णय मात्र पार्थ पवार यांच्या सहमतीने झाला अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीतील सत्ता केंद्र नेमकं कुठे आहे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीमध्ये 2 वेगवेगळे गट असल्याची चर्चा सुरू आहे। एका बाजूला पार्थ पवार यांच्या भोवती नव्या पिढीचं नेतृत्व तयार होत असल्याचं बोललं जात आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या प्रभाव असलेला गट असल्याचं सांगितलं जात आहे। याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीतही अंतर्गत नाराजी समोर आली होती। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांच्या वेळी पक्षातील कोणत्याही नेत्यांनी उघडपणे पाठिंबा नाही दिला, याबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती। यावेळी सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या शाब्दिक चकमक झाल्याचीही चर्चा रंगल्या होत्या। या बैठकीत सुनीत्रा पवार यांनी पक्षातील सर्व नेत्यांना एकजुटीने राहण्याचा सल्ला दिला होता। पक्षाची एकजूट सर्वोच्च असून सर्वांनीच एकाच भूमिकेतून बोललं पाहिजे असा संदेशही त्यांनी दिला होता। इतकंच नाही तर बैठकीत उपस्थित आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी सुनीत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धारही व्यक्त केला होता। मात्र
या बैठकीनंतर अवघ्या 2 दिवसातच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यात एक शासकीय टेंडरवरून वाद झाल्याची माहिती समोर आली। एका विशिष्ट कंत्राटदाराला अन्नधान्य पुरवठ्याचं टेंडर मिळवून देण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप या वादामागे असल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेमुळे राष्ट्रवादीमध्ये ज्येष्ठ नेते विरुद्ध नवी पिढी असा सुप्त संघर्ष पुन्हा समोर आल्याचं चित्र दिसलं आणि आता पुन्हा पुणे विधान परिषदेसाठी निष्ठावंतांना डावलून नव्याने पक्षात आलेल्या आणि पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर या चर्चांना आणखी बळ मिळालं। त्यामुळे एक प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवार हळूहळू आपलं राजकीय वर्चस्व निर्माण करत आहेत का आणि पक्षाची सूत्र आता त्यांच्या हातात जात आहेत का? आणि असं जर झालं तर पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये फूट पडेल का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करा।